या राजाने स्वतःच्या मांडीचं मांस कापलं होतं, ते पण धर्माचं संतुलन टिकून ठेवण्यासाठी। मित्रांनो, त्याग काय असतो, करुणा काय असते, हे आज आपल्याला नव्याने समजून येईल। दरबारातील सर्व महत्वाची कामे आटपून राजा शिबी त्यांच्या अंगणात विश्रांती करत बसले होते। तेवढ्यातच एक कबूतर घाई गडबडीने आणि थोडा घाबरलेला त्यांच्या जवळ आला, कारण त्याच्या मागे त्याला खाण्याकरिता लागला होता गरुड। कबुतरा मागे गरुड आला आणि राजा शिबीला म्हणाला, तो कबूतर माझा आहार आहे, ते मला द्या। आता राजापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला, जर राजाने कबूतर गरुडाला दिला तर कबुतराचा राजावर असलेला विश्वास तुटेल, आणि जर गरुडाला कबूतर दिला नाही तर गरुडाला अन्नाशिवाय राहावं लागेल। राजा शिबी गरुडाला म्हणाले, ह्या कबुतराच्या वजन एवढंच माझं मांस मी तुला देतो, ते तू ग्रहण कर। लगेचच वजन काटा मागवला गेला। एका बाजूला कबुतराला बसवलं, एका बाजूला राजाने त्यांच्या मांडीचं मांस कापून ठेवलं, पण ते कबुतराच्या वजना एवढं भरल्या जात नव्हतं। राजाने नंतर पोल्ट्रीचं, त्यानंतर हाताचं मांस काढून ठेवलं, पण आश्चर्य म्हणजे अजून सुद्धा कबुतराचंच वजन जास्त होतं। शेवटी राजा स्वतःच पूर्णपणे त्या वजनाच्या काट्यावर बसले आणि अचानकपणे कबूतर आणि गरुड हे त्यांच्या खऱ्या रूपात आले। ते होते अग्निदेव आणि इंद्रदेव। त्यांनी राजा शिबीची परीक्षा घेतली आणि राजा शिबी या परीक्षेत खरे उतरले। त्या कथेचं वर्णन महाभारतातील वनपर्वात येते। मित्रांनो, ह्या प्रसंगामागील सिम्बॉलिझम किंवा अर्थ काय, तर जे कोणी तुमच्याकडे आश्रयासाठी येते, जसे की लहान मूल, ज्येष्ठ व्यक्ती किंवा पशु पक्षी सुद्धा, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे तुमचीच असते। बरेचदा धर्म निवडणं हे फार कठीण होऊन जातं, पण योग्य निर्णय घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण चांगल्या पद्धतीने पार पाडलं पाहिजे। खरा त्याग तोच असतो जेव्हा आपण स्वतःचं काहीतरी देतो, आणि तोच त्याग परिपूर्ण मानला जातो। जर तुम्हाला अशा प्रकारच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि गूढ गाथांची आवड असेल तर ऐरावत वार्ताला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा, आणि जाता जाता कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहिल्याशिवाय जाऊ नका।